प्रेक्षकांनो, राकेश आणि वल्लरीची नवीन चाल, लावण्याचा गुप्त कारस्थान आणि अर्णवच्या मागे चाललेला गोंधळ सगळंच एकत्र येत आहे. त्याआधी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राकेश: वल्लरी, लावण्याला फोन करायला सांगितलं ना मी. काल रात्री काय घडलं ते आपल्याला पाहायला नको का? मी इंदोरी जिलेबीसाठी तडफडत थांबलोय. वल्लरी: जावई बापू, हो बरोबर बोलताय तुम्ही, पण लावण्या फोन उचलतच नाहीये. काल रात्री ठरलेलं प्लॅन नक्कीच फ्लॉप झाला असेल आणि ती ईश्वरी सोबत होती, तर आता आपल्याला काय करायचं? राकेश मनातच ओरडतो, धत, जोपर्यंत ती अर्णवच्या मागे चालत नाही, मी माझी जिलेबी कधी मिळवणार? हे प्लॅन फेल झाला नाही का? वल्लरी थोडा गंभीर होऊन, डोळे मोठे करून, अगं बापू, लक्षात ठेवा प्रेक्षकांनो, जरी प्लॅन फ्लॉप झाला तरी दुसरा प्लॅन तयार आहे, पण लावण्याचं खरं कारस्थान आता समोर यायलाच हवं. सिनेमा स्टाईलमध्ये राकेश आणि वल्लरी एकमेकांकडे बघतात. राकेशचे डोळे जळतात. वल्लरी मनातल्या विचारात अडकली. राकेश: तर मग काय करायचं? तिला फोन घ्यायला भाग पाडायचं किंवा तिचं प्लॅन उघड करायचं? वल्लरी हसत पण डोळ्यात तीव्र कट: आम्ही दोघांनी मिळून या कारस्थानाचं उत्तर शोधायचं. लावण्या जरा जास्त शरारीत झालीये, आता तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवायला हवी. राकेश आणि वल्लरी दोन्ही फोन हातात उचलतात, पण लावण्या फोन उचलत नाही. राकेशचा चेहरा तणावाने झिजतो. वल्लरी चेहरा थोडा खेळकर, थोडा गंभीर. वल्लरी: प्रेक्षकांनो, तुम्हाला माहीत आहे का, लावण्याचा हा प्लॅन इतका धक्कादायक आहे की कोणालाही विश्वास बसणार नाही. काय ती खरंच इंदोरी जिलेबीसाठी करत आहे की अर्णवसाठी आणि ईश्वरीच्या भेटीचा भाग? राकेश मनात विचार करतो, जर लावण्याचा प्लॅन फ्लॉप झाला तर ती सगळ्यांना वेडे बनवेल, पण जर त्याचा फायदा आम्हाला मिळाला तर आपल्या पुढच्या खेळाचा फायदा होईल. पण कसा? पुढील भागात लावण्याचा मास्टर प्लॅन, राकेश वल्लरीचा कट आणि इंदोरी जिलेबीचा धमाका पाहायला मिळाले. तुम्ही पाहाल तर प्रेक्षक खिळून राहाल. तुमचं मत काय आहे प्रेक्षकांनो? कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.